गेली होती का जेवायला सांगायला? हो, कालच गेलती ना. फक्त सुनंदा बाईलेच नको सांगजो, सगळ्याला सांगून द्याजो. हो, मी सगळ्यांनीच सांगितलं. तुमच्याजवळ पैसे आहे का? राहिली पाहिजे पैसे तुले आता? पंचभाऊच्या दुकानात ताजं पनीर आहे म्हणते. मग अशी पद्मा आलती सांगाले, तर घेऊन येतो म्हणतो. पनीरचीच भाजी जरुरी आहे का? आपल्या घरी जे आहे ते कर. तुमची बहीण श्रीमंत बहीण आता म्हणा वांग्याची भाजी का आलूची भाजी करू, आणतो म्हणतो पनीर. पण माझ्याजवळ आता पैसे नाही आहे. जा उधार घेऊन ये, देते तो पंजाब भाऊ उधार. देईन का उधार? हो देते, नाव सांगून द्याजो. पंजाब भाऊ दुकानात नाही आहे का? आहे वाटते, तिकडे उभी आहे. बोला ना वहिनी, काय पाहिजे? पनीर पाहिजे होतं, एक पाव. पाव पनीरनं काय होईल? अर्धा किलो घेऊन जा ना. अर्धा किलो नाही, एकच पाव पाहिजे. पण उधार पाहिजे. पैसे मग देईन, यायचे कामावून भेटल्यावर. पैसे मागितले का? जेव्हा जमन तेव्हा ते जा. शांताबाई बी येऊन राहिली का दुकानात? हे काय घ्यायला आले दुकानात? बोलू का मी? माझ्या संग तर पहिले बोलणार नाही. काय घ्यायला आले शांताबाई? तू काय घ्यायला आली? आम्ही गरीब लोक, आता श्रीमंत ननदबाई आहे, त्याला जेवायला सांगायचं आहे तर थोडंसं चांगलंच करायला लागेल ना. म्हणून पनीर घ्यायला आली, एक पाव. घरी येणारच होती मी. सुनंदाबाई तर येईनच, पण सगळेजण तुम्ही येणार जेवण करायला. येचा आमच्या गरीबाच्या घरी, कसंही आमचं आता पानावर आणणं ना हातावर खाणं. येतो मी, घर उघडच आहे. कौनाची बोलेकडे आहे? काही समजून नाही राहिलं कौनाची बोले तर. गरीब आहे, हातावर आणणं पानावर खाणं. समजलं मला आता. मला वाटते हे पद्माची आग लावणं आहे. पद्मानं इकडूनही लावली आणि तिकडूनही लावली, म्हणूनच अशी बोलून राहिली होती. काय पाहिजे बहिणी तुम्हाला? पनीर घ्यायला आलती मी. काल पद्मानं सांगितलं होतं ताजं पनीर आहे म्हणे. सुनीता बहिणी आलती, त्याने नेलंच नाही. संग गोष्टी करायला लागली, ती विसरली असं. किती देऊ बहिणी? 1 किलो देऊन द्या, पण थोडीशी इकडे या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बोला, काय म्हणता बहिणी? तुम्ही सुनीताचं महा बोलणं ऐकलंच असं. सारं कारस्थान त्या पद्माचं होय. काय केलं तिनं आणखीन? कोणती आग लावली तिनं? काल आलती, पनीर आहे म्हणे सांगासाठी आलती. तर तिनं सुनीताच्या विषयी मला सांगितलं, महाविषयी तिला सांगितलं. आता म्हणूनच तर अशी बोलत होती. काय करू बहिणी, ह्या बायकोबाई मी पागल झालो. सवय मेल्याशिवाय जाणार नाही. काय करू तिचं ना काय नाही. तिला सोनकी धंदे केल्याशिवाय गमतच नाही. लावू का तिला फोन? इथं बोलावतो, तुमच्या संग माफी मागायला लावतो. जाऊ द्या, तिची सवयच तशी आहे आता. तिला काही घरी मंजांगून जाणू का? राहू द्या. द्या पनीर 1 किलो. हो देतो. सुनीता, सुनीता काय म्हणते बाई? आता कशासाठी आली ही शांताबाई? काहून, काय म्हणता शांताबाई? कशासाठी आली? काम राहीन तेव्हाच या लागते का? अशी येऊ नाही शकत का मी? नाही, काहून नाही येऊ शकत, पण विचारलं कोणतं काम आहे बा? आताच भेटल्या होत्या. दुकानात कायसाठी गेली होती तू? अरे हो, मी विसरूनच गेले. दुकानात मी पनीरसाठी गेलती आणि गोष्टी आठवणच नाही. तशीच खाली हाताने वापस आली. हे घे, मी आणलं पनीर. 1 किलो आहे. तुम्ही काहून आणलं? मी करत होती आलू वांग्याची भाजी. तू काहूनची बोलून राहिली मला समजलं. तुझ्या घरी काल पद्मा आलती, तिनंच लावली आग. माही मनात ह्या शेव घालता, हे काम पद्माचंच असेल. शेव खालता म्हणता, आणि तूच तर कशी बोलून राहिली होती दुकानात. शेव खाला होता तर विचारता नाही आलं का? काहूनच म्हणे तुम्ही शांताबाई. चुकलंच शांताबाई, पण तिने म्हटलं का नाही तर थोडंसं मला वाटलंच वाईट वाटलं. खरं होते ते खरं न खोटं. हे घे पनीर आणलं मी, 1 किलो आहे. एवढं नाही लागणार ना? एवढ्याचं काय करू? घे पुरण्याची भाजी, राहीन तर उद्या का नव्हते. पालक आहे का तुझ्या घरी? चांगलं पालक पनीर करून घे. समजा माघारी आहे
पालक कालच 2-3 जुडे आणले, तर घेऊन जा. तुमच्या हातची चांगली भाजी होती. कशी करता तुम्ही? पालक चांगली धुवून टाकजो आणि गरम पाण्यात एक उकळी आली का गॅस बंद करून देजो आणि ते पालक मग थंड पाण्यात टाकजो आणि थंड पाण्यात टाकून झाल्यावर मग तिले बारीक करजो. 10-15 काजू, 2 कांदे, 2 टमाटर आणि एक लसणाचा गाठा, थोडंसं अद्रक आणि मगज बीज असेल तर ते घ्यायचं थोडंसं. सगळं थोडंसं तेलात भाजून घ्यायचो आणि त्याची मग पेस्ट करजो. आणि भाजी करताना अर्ध तूप आणि अर्ध तेल टाकजो. ते झालं फोडणीले, ते मसाला झाला चांगला का मग त्याच्यात पनीर कच्चं टाकलं तरी चांगलं होते. थोडंसं फ्राय करायचं तर फ्राय करजो. आणि त्याच्यात आपल्या घरचे मसाले, काळा मसाला, तिखट, मीठ, हळद आणि मग त्याच्यानंतर पालकची पेस्ट टाकायची. हे सगळं झालं का आपल्याला रस्सा किती पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि मग त्याच्यानंतर झाली भाजी होत आली का त्याच्यात 3-4 चमचे चांगली मलाई टाकायची. आपल्या घरची जाय चांगली फेटून टाकायची, ते टाकायची आणि झाकून द्यायचं. आणि मग भाजी झाल्यावर शेवट सांबार टाकायचा थोडासा. झाली भाजी. काय लागते करायला? तशीच करेन मी. हे घे पनीर, घे ठेवून दे. हे ठेवून दे. चाल मी जातो, मग येईन लवकरच संध्याकाळी सुनंदाबाईला घेऊन. मनात काही राग नको ठेवू. किती चांगली आहे शांताबाई. थोडासा राग मिळाला, मलाच फालतूचा आला. त्या पद्माडीचा ऐकत बसली मी. चल आता पुरण शिजतच आलं असं. आता भाजी करतो शांताबाईने सांगितली तशी.